प्रथम श्री रंगदेवता नटेश्वर, ग्रामदेवता आई सुकाई कर्जाई मुंबादेवी यांच्या चरणाची नतमस्तक होऊन विद्येचे आराध्य दैवत श्री गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत ज्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असा माझा जाणता राजा छत्रपती शिवरायानं त्रिवाण मानाचा मुजरा करून श्री परशुरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या माझ्या कोकण भूमीत नमन कला जपणाऱ्या माझ्या सर्व कलाकार आणि तमाम माझ्या रसिक प्रेक्षकांना मानाचा मुजरा। त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक यांचेही या ठिकाणी मनस्वी आभार। आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आहेत कोकणातील युट्यूबर्स रसिक हो, आम्ही सादर करीत आहोत कोकणातील युट्यूबर्स आयोजित त्रिमूर्ती नाट्य नमन मंडळ कलामंच सामूहिक रूप चिपळूण गवळण वगनाट्य अशा विविध कलाकृतींनी नटलेले खेळ अर्थात नमन नमन नमन। माते तुझा श्री करंजेश्वरी माते तुझा नमन कलेचे मायर घर हे सुंदर कोकण मायर घर हे
सुंदर रूप परशुरामाच्या पदस्पर्शाने झाले या पावन हे आमचे नमन नमन अमुद्रा घ्यावरती गाणं करीतो नमन नमन अमुद्रा घ्यावरती गाणं दुसरे नमन हे गजाननाला तिसरे नमन हे गर्गेश्वरीला चौथे नमन हे चौथी चांदला पाचवे नमन स्वीकारावे पाची पांडवांना पाचवे नमन स्वीकारावे पाची पांडवांना करीतो नमन नमन अमुद्रा घ्यावरती गाणं हे आमचे नमन नमन अमुद्रा घ्यावरती गाणं सहावे नमन हे कुलस्वामीला सातवे नमन हे तुंगाई देवीला आठवे नमन हे श्री कृष्णाला नववे नमन हे सलभाई देवीला दहावे नमन हे चला करूया दशमुखी रावणाला दहावे नमन हे चला करूया दशमुखी रावणाला करीतो नमन नमन अमुद्रा घ्यावरती गाणं हे आमचे नमन नमन अमुद्रा घ्यावरती गाणं अकरावे नमन हे भैरी निवाला बारावे नमन हे रसिक जनाना रंग भरावा या खेळाला देवा तुझा हा खेळ मांडला शरण तुझला हे गणराया पूजितो मानानं शरण तुझला हे गणराया पूजितो मानानं करीतो नमन नमन अमुद्रा घ्यावरती गाणं हे आमचे नमन नमन अमुद्रा घ्यावरती गाणं
गजासूर नावाचा दैत्यासूर महादेवांच्या वराने उन्मत्त झाला. त्याने समस्त ब्रह्मांड काबीज केले. घाबरलेल्या देवाने गणेशाची आराधना केली आणि याच उन्मत्त गजासुराचे गर्वहरण केले. रसिक हो, गणेश पुराणाचा आधार घेतलेली आणि लव बोले यांनी आपल्या लेखणीतून संवादित केलेली ही कथा आम्ही आपणासमोर सादर करीत आहोत. रसिक हो, सादर करीत आहोत गजासुराचे गर्वहरण. गजासुराचे गर्वहरण. महादेवांच्या वराने उन्मत्त झालेला गजासूर अमरावतीचं राज्य काबीज करण्यासाठी अमरावतीकडे निघाला. गजासूर गजासूर भरली सभा इंद्र दरबारी. भरली सभा पायी पैदल नाचे रंभा. पायी पैदल नाचे रंभा. इंद्र दरबारी
पायी पैदनाचे रंभा पायी पैदनाचे रंभा गजस गजस कोण असं विकट हास्य करताय? अरे मीच अमोजीवांची प्राप्ती झाल्या गजासून हुंका देणे हे अमरावती राज्य सोडून जाण जाऊन दैत्यराज, महादेवाने दिलेल्या वरामुळे तू फार उन्नत झाला आहेस. ही अमरावती अमरदेवांची आहे. ती सांभाळण्याची जबाबदारी या इंद्राची आहे, हे विसरू नकोस. इंद्रदेवा मग वेळ कशाला दाखव तुझं सामर्थ्य अरे मग वेळ कशाला, दाखव तुझे सामर्थ्य. अमृतत्वाचे वर प्राप्त केलेला गजस इंद्रदेव सुद्धा माझ्या युद्धातून पळून गेला. इंद्रदेवा आलो तुझ्या मार्गावर. गजवास्तु इंद्राची अमरावती काबीज करून गजासूर ब्रह्मदेवांच्या सत्यलोक येण्यासाठी ब्रह्मपुरीत निघालाय गजासूर. प्रणाम ब्रह्मदेवा, प्रणाम. आशीर्वाद आहे देवेंद्र. देवेंद्र, या ब्रह्मपुरीमध्ये तुमचं स्वागत आहे. कसं काय येणं केलं या ब्रह्मपुरीमध्ये? ब्रह्मदेवा, त्या गजासुरापासून आम्हाला
देवाचे रक्षण करा. त्या गजासुराने अमरावतीचं राज्य काबीज करून आम्हा देवांचा अतोनात छळ चालू केला आहे. देवेंद्र, महादेवाच्या वराने या गजासूर आत्महत्या झाला आहे. यावरती उपाय श्री महादेव सांगू शकतात. आपण विष्णू समवेत कैलासावर महादेवांच्या भेटीला जाऊया. ठीक आहे ब्रह्मदेवा. ब्रह्मदेवा, तो गजासूर इकडेच येत आहे. आणि तू ब्रह्मदेवा सृष्टीचा करता करविता तू या गजासुराला पाहून इतकं कमी सुरू पण झालास. अरे अहंकार गजासुरा, तुझ्या शक्तीचा तुला फार गर्व झाला आहे. अहंकार जास्त काळ टिकायचा नाही हे लक्षात ठेव. ब्रह्मदेवा, तुझी बडबड बंद कर आणि दाखव तुझं सामर्थ्य. ठीक आहे, नंतर बघितली तयारी. ब्रह्मदेवा, आलो तुझ्या मार्गावर. युद्धात पराभव आल्याबद्दल देवेंद्र महादेव महादेवांच्या भेटीला कैलासाकडे निघाले. रक्षण करा. तुम्ही दिलेल्या वरामुळे तो गजासूर फार उन्मत्त झाला आहे. महादेवा, त्या गजासुराचा अंत केव्हा व कोणाच्या हातून होणार आहे हे देखील आम्हाला सांगा. देव, निश्चित करा. त्या गजासुराचा अंत फार जवळ आहे. त्या गजासुराचा अंत बाल गणेशाकडून होणार आहे. आपण सर्वांनी मिळून बाल गणेशाची आराधना करूया. ठीक आहे महादेवा, या पूजेला आत्ताच प्रारंभ करूया. ठीक आहे. शिवनंदना तुझे गुण गाताना, शिवनंदना तुझे गुण गाताना
होई माझा आनंद मना होई माझा आनंद मना मोरया मोरया श्रीगणा मोरया मोरया श्रीगणा गणाधिपती गणेशाचा जय जयकार असो. गणाधिपती गणेशाचा जय जयकार असो. देव हो, तुमच्या मनीचा भाव मी जाणला आहे. त्या उन्मत्त गजासुराचा अहंकार मी लवकरच संपुष्टात आणणार आहे. आपण देव निश्चिंत राहा. गणाधिपती गणेशाचा विजय असो. गणाधिपती गणेशाचा विजय असो. मी शिवपार्वती पुत्र गणेश आहे आणि मी तुझ्या समाचारासाठी आलेलो आहे. देवा गणेशा, या त्रिभुवनामध्ये मला देव दानव मानव ओढीत मारू शकत नाही आणि तू माझ्या समाचारासाठी आलायस. अरे गजासुरा, महादेवांच्या वराने तू फार उन्मत्त झाला आहेस. आठवतो वर. देवा गणेशा, मग वेळ कशाला? दाखव तुझं सामर्थ्य. ठीक आहे. गजासुर
देवा गणेशा वाचव मला देवा देवा माझं गर्वहरण झाले देवा देवा मी नाही आता कोणाला त्रास देणार देवा देवा वाचव वाचव अशा रीतीने गजासुराने उंदराचे रूप घेतले उंदरावरती स्वार होऊने नाचताले गणराया उंदरावरती स्वार होऊने नाचताले गणराया भक्तगणाचे रक्षण करण्या भक्तगणाचे रक्षण करण्या आले बाप्पा मोरया हॅलो 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 आजच्या कार्यक्रमाचे आयोजक कोकणचे हॅलो रसिक हो कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना प्रथमतः श्री विघ्नहर्ता गणेशाला वंदन करून केली जाते तसेच रसिक हो आम्ही आपल्या समोर साजरे करीत आहोत गणेश दर्शन
रसिक हो, आत्ताच झालेल्या या गणेश दर्शन गीताची गीत रचना आमचे ऑर्गन मास्टर ज्याच्या भयाने पृथ्वी सुद्धा थरथर कापते तोच मी महाप्रतापी कंस. कृष्ण कंसाचे नाटक पृथ्वी सुद्धा
हॅलो रसिक हो, आम्हा कलाकारांना दिली मृदुंगाने साथ, आम्हा कलाकारांना दिली मृदुंगाने साथ.